आकांच्या आकाची भूमिका फुल सपोर्टेड आहे. आकाला माहित नव्हतं का काय चाललंय जिल्ह्यामध्ये 5 वर्ष? आत्ता सांगता का? नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामा दिला. नैतिकता शिल्लक नाही त्यांच्याकडे, तर तुम्ही नैतिकता सांगायला. आका अंदर आएगा, अंदर आने के बाद फिर चौकसी होंगी और चौकसी के बाद जिसका भी नाम आएगा उसका भी आएगा. वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे दोघंही कोणाच्या बाजूने उभे राहिले? बुडवणाऱ्यांच्या. हे सिद्ध झालेलं आहे. कराड हे अतिशय गंभीर प्रकरण आहे. मी काल एका टीव्हीला भाषण म्हणजे मुलाखत देताना सांगितलेलं आहे की वाल्मिक कराड यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात गँग्स तयार करण्याचं काम गेल्या 5 वर्षामध्ये केलेले आणि ह्या गँग सर्वच्या सर्व मोकाच्या अंतर्गत मग राखेची गँग, वाळूची गँग, तुम्हाला सांगतो DPDCची गँग, आणखी यांचे वेगवेगळे फार धंदे आहेत. बरेचसे एजन्सी आहेत. त्याच्या वसुलीच्या गँग, या जेवढ्या गँग आहेत या सगळ्याच्या सगळ्या मोकामध्ये जर नाही घातल्या तर भविष्यामध्ये हे जे तिकडे तिहार जेलमध्ये जे होतंय, मी कोणाचं नाव घेऊ इच्छित नाही, परंतु अगदी मुंबईच्या सलमान खानपर्यंत जे येते तसा काहीसा प्रकार या गँगकडून होऊ शकतो. हे मी जबाबदारीनं बोलतो. त्यापैकी सहभाग आहे वाल्मिक कराड यांचा. कारण ज्या बँका बुडाल्या आणि बुडाल्याच्या नंतर ज्या वेळेस पोलीस तपास केले, एक खाडे नावाचा पोलीस अधिकारी त्याच्या घरी 1.5 कोटी रुपये सापडले. आणि माझी अशीही माहिती आहे की एका मल्टीस्टेट कॉपरेटिव्हला दम देऊन 2 कोटीची का काय गाडी आहे, एक ती गाडीचं नाव डिफेंडर गाडी वाल्मिक कराड यांनी त्यांच्याकडनं दमबाजी करून घेतली. आणि या अशा पैसे देणे घेण्यामुळं जी ॲक्शन या पैसे बुडवणाऱ्यांच्या विरोधात व्हायला पाहिजे होती, पैसे बुडवणार म्हणजे लोकांच्या बरोबर राहायच्या ऐवजी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे दोघंही कोणाच्या बाजूने उभे राहिले? बुडवणाऱ्यांच्या. हे सिद्ध झालेलं आहे. डिफेंडर गाडी घेणं, 1.5 कोटी रुपये त्या खाडे नावाच्या पोलीस अधिकाऱ्याकडे सापडले, तर त्याला वाचवायला वाल्मिक कराड होते. म्हणजे वाल्मिक कराड हा कोणाचा? चोराचा, दरोडेखोरांचा आणि याचा सगळ्यांचा साथीदार आहे. आणि मी उद्या किंवा परवा जिथे कुठं मोर्चा असेल त्या मोर्चामध्ये 100% ह्यांच्या प्रॉपर्टी ज्या आहेत त्याची आकडेवारी 2 दिवसामध्ये सादर करतो. मी आतापर्यंत आका आणि आकाच्या आका म्हणत होतो. आकाबद्दल आता मी स्पष्ट बोलायला लागलो. आका ह्याच्यात सगळ्यात आहे. आका अंदर आएगा, अंदर आने के बाद फिर चौकसी होंगी और चौकसी के बाद जिसका भी नाम आएगा उसका भी आएगा. नहीं आया तो बहुत अच्छा हुआ. नाही हे बघा, खंडणीच्या बाबतीत 7 फुटावर त्यांनी बैठक घेतली. हे आज मी जबाबदारीनं सांगतो. CDR ते तपासतील ना पोलीस, आता यासाठी आहे ना. पण तुमची भूमिका काय आहे राजीनाम्यावर? तुम्ही स्पष्टपणे मी राजीनामा मागितलेला नाही, अजूनही मागितलेला नाही. तो राजीनामा मागायचा का घ्यायचा का नाही ते कोणाच्या हातात आहे? हे बंगला कोणता आहे? चित्रकूट ना, देवगिरी. चित्रकूट तिकडे आहे उजव्या हाताला. हे देवगिरी जे आहे ते रामटेक आहे. हा आता मला नावं माहीत नाही. पंचायत होत. अडाणी माणूस आहे, अडाणी माणूस आहे, समजून घ्या. भूमिका काय? यांना फुल सपोर्टेड भूमिका आहे. आकांच्या आकाची भूमिका फुल सपोर्टेड आहे. आकाला माहित नव्हतं का काय चाललंय जिल्ह्यामध्ये 5 वर्ष? आत्ता सांगता का? नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामा दिला. नैतिकता शिल्लक नाही त्यांच्याकडे, तर तुम्ही नैतिकता सांगायला.
बीड आष्टीचे आमदार सूर्यदास यांनी आज देवगिरी बंगल्यावर जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली। या भेटीनंतर सूर्यदास यांनी मीडियाशी संवाद साधला। सूर्यदास अचानक अजित पवारांच्या भेटीसाठी पोहोचल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या। वाल्मिक कराडात त्यांनी वसुलीचा आरोप केला। यांचे वेगवेगळे धंदे आहेत, वसुलीच्या या जेवढ्या गँग्स आहेत त्यांना मोक्का लावला पाहिजे, नाहीतर जे तिहार जेलमध्ये होते ते भविष्यात अगदी मुंबईच्या सलमान खान पर्यंत जे येतंय तसा काहीसा प्रकार या गँग्सकडून होऊ शकतो। हे मी पूर्ण जबाबदारीने बोलतोय, असं सूर्यदास यांनी म्हटलं। वाल्मिक कराडने एका स्टेट कोऑपरेटिव्ह बँकला दमबाजी करून त्यांच्याकडून 2 कोटी रुपयाची डिफेंडर गाडी घेतली, असा गंभीर आरोप सूर्यदास यांनी केला आहे। असे पैसे देण्या घेण्यात, पैसे बुडवण्याच्या प्रकरणात लोकांसोबत राहण्याऐवजी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे दोघे पैसे बुडवणाऱ्यांच्या बाजूने उभे राहिले। वाल्मिक कराड हा चोरांचा, दरोडेखोरांचा साथीदार आहे, असा आरोप आमदार सूर्यदास यांनी केला। डिफेंडर गाडी आणि त्या पोलिसाला वाचवायला वाल्मिक कराड होता। उद्या किंवा परवा जिथे कुठे मोर्चा असेल तिथे त्यांच्या प्रॉपर्टीचा आकडेवारी जाहीर करेन, असं सूर्यदास यांनी सांगितलं। बापू आंधळे हत्या प्रकरणावरही सूर्यदास बोलले। बबन गीते या व्यक्तीचा त्या खुनाशी काही संबंध नाही, नाव टाकायचं म्हणून त्याचं नाव टाकलं, कारण विधानसभेला तो उमेदवार होतो की काय त्यासाठी अशा पद्धतीने काटा काढला, असं सूर्यदास म्हणाले। मी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचेच आमदार प्रकाश सोळंकी यांनी तशी मागणी केली आहे। मी आका आणि आकांचे आका म्हणत होतो, पण मी आता स्पष्टपणे बोलतोय, मी धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितलेला नाही। त्यांचा राजीनामा घेणं कोणाच्या हातात आहे, असा उलटा सवाल सूर्यदास यांनी केला।